नमस्कार मित्रहो. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या 56 जागांसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट एकत्र महायुती म्हणून लढत असून अजित पवार गट मात्र स्वतंत्रपणे लढतो आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. जिल्ह्यात 3 आमदार असल्याने महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूने शिवसेना आणि मनसे युतीची सारी भिस्त ठाकरे गटाची मुलूक मैदान तोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधवांवर अवलंबून आहे. भास्कर जाधवांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांतदादा जाधव सलग दुसऱ्यांदा घागरच्या अजगोली गटातून निवडणूक लढवत आहेत. मात्र महायुतीने भास्कर जाधवांच्या चिरंजीवासमोर असा तगडा उमेदवार उभा केलाय, ज्या उमेदवारामुळे भास्कर जाधवांना आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठीच अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. बीजेपीच्या ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष संतोषदादा जैतापकर यांनी नुकताच बीजेपीला रामराम ठोकून शिंदे सेनेत प्रवेश केला. पालकमंत्री उदय सामंतांनी संतोष जैतापकर यांना थेट विक्रांत जाधवांच्या विरोधात अजगोली गटातून रिंगणात उतरवलंय. त्यामुळे संतोषदादा जैतापकर विरुद्ध विक्रांतदादा जाधव अशी रत्नागिरीतील सर्वात हाय व्होल्टेज लढत घागरच्या अजगोली गटात होणार आहे. संतोष जैतापकर म्हणजे साधं सुद्धा प्रश्न नाही. कुठच्याही पदावर नसताना संतोष जैतापकर यांनी आपल्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामामुळे ते घागरात चांगलेच लोकप्रिय आहेत. आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम आहेत. त्यामुळे संतोष जैतापकरांचा अर्ज दाखल होताच विक्रांत जाधवांच्या पायाखालची वाळू सरकली. आपला विजय सोपा नाही याची जाणीव त्यांना झाली. शेवटी संतोष जैतापकरांच्या अर्जावर विक्रांत जाधवांनी हरकत घेतली आणि संतोष जैतापकरांच्या उमेदवारीलाच आव्हान दिलं. नामनिर्देशन पत्रात खाडाखोड असणे, संपत्तीच्या विवरणात विगतवारी नसणे, तसेच प्रलंबित प्रकरणांची संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद न करणे असे मुद्दे हरकत घेताना विक्रांत जाधव यांनी उपस्थित केले. या हरकतीला उत्तर देताना सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट संकेत साळवी यांनी संतोष जैतापकरांची बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा दाखला देत अशा कारणांसाठी अर्ज बाद ठरवता येत नाही, हे ॲडव्होकेट साळवी यांनी निवडणूक आयोगाला पटवून दिलं. अखेर 24 जानेवारीला निवडणूक आयोगाने संतोष जैतापकरांचा अर्ज वैध ठरविला. त्यामुळे अजगोली गटात अटीतटीची लढत होणार हे स्पष्ट झालंय. 2017 साली विक्रांत जाधव याच अजगोली गटातून अवघ्या 482 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते. 2017च्या निवडणुकीत विक्रांत जाधव यांना 6127 मतं मिळाली होती, तर बीजेपीच्या सुरेश सावंत यांना 5645 मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या शंकर आंबेडे यांना 2180 मतं मिळाली होती. विरोधातील दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास जाधवांना मिळालेल्या मतांपेक्षा ती जास्तच भरते. यावेळेस शिवसेना शिंदे गट आणि बीजेपी एकत्र लढत असल्याने अजगोली गटात भास्कर जाधवांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. संतोष जैतापकरांनी या भागात केलेलं सामाजिक काम, त्यांची आर्थिक सक्षम बाजू, त्याचबरोबर पालकमंत्री उदय सामंतांचा मिळालेला पाठिंबा यामुळे संतोष जैतापकरांना चांगला प्रतिसाद मिळतोय. संतोष जैतापकरांनी कडवं आव्हान उभं केल्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अजगोली जिल्हा परिषद गटाची जोरदार चर्चा आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्याचबरोबर विद्यमान आमदारांचे सुपुत्र विक्रांतदादा जाधव अजगोली गटातून जिल्हा परिषदेवर जाणार की महायुती भास्कर जाधवांना चेकमेट करणार हे 9 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. तत्पूर्वी विक्रांतदादा जाधव आणि संतोषदादा जैतापकर या दोघांनाही विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.